हाय, मायसेल्फ ज्ञानेश्वर आणि आज आपण बघत आहोत सायन्स कट्टा. तर सायन्स कट्ट्यावर आज आपला महत्त्वाचा विषय तो म्हणजे विटॅमिन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, विटॅमिन्सबद्दल आपण अनेक वेळा नाव ऐकलेलं असेल. विटॅमिन्स आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे ह्या आजपर्यंत आपण बघितलंच असेल. तर मग विटॅमिन्स हा नेमका विषय काय? तर विटॅमिन्स विद्यार्थी मित्रांनो हा एक मायक्रोन्युट्रिएंट्स आहे आणि जो आपल्याला अल्प प्रमाणात गरजेचा आहे. सो विटॅमिन्स आर द मायक्रोन्युट्रिएंट्स अँड विच आर असेन्शियल फॉर फिजिओलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी. आपल्या ज्या फिजिओलॉजिकल प्रोसेस घडत असतात, उदाहरणार्थ एक्सक्रिएशन, डायजेशन, रेस्पिरेशन, ॲसिमिलेशन, या सगळ्या ज्या प्रोसेस घडत असतात त्या प्रोसेससाठी सगळ्यात गरजेचे असतात ते म्हणजे विटॅमिन्स. मग विटॅमिन्सला आपण दोन गटात विभागलेला आहे. तो पहिला गट आहे तो म्हणजे वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स, त्याला म्हणता विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. आणि जो दुसरा जो आहे त्याचं नाव आहे फॅट सॉल्युबल विटॅमिन. फॅट सॉल्युबल विटॅमिन जर म्हटलं तर त्यामध्ये ए, डी, ई, के म्हणजे ए, डी, ई, के हे चारही विटॅमिन्स आपल्याला फॅट सॉल्युबल विटॅमिन्स म्हणून बघता येतील. आता फॅट सॉल्युबल, आता तुम्ही म्हणशाल सर आपल्याला फॅट्स महत्त्वाच्या नाही आहे, तर मी असं म्हणणार नाही. फॅट्स खरोखर आपल्यासाठी खूप गरजेचे आहे, कारण जर फॅट्सच नसल्या तर आपल्या विटॅमिनचं ॲब्सॉर्प्शन होणार नाही. मग फॅट्स कोणत्या? ज्या अनसॅच्युरेटेड फॅट्स, ज्या आपल्याला आल्मंडपासून भेटतात, ज्या आपल्याला केशवपासून भेटतात, ज्या आपल्याला फिशपासून भेटतात, ज्या आपल्याला मिल्कपासून भेटतात, म्हणजे ज्या हेल्दी फॅट्स आहे त्या अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि त्या अतिशय गरजेच्या असतात. आणि ज्या अनहेल्दी फॅट्स आहे, ज्या म्हणजे आपल्याला फास्ट फूडपासून मिळणार आहे, फास्ट फूड म्हणजे जे तळलेले वगैरे फास्ट फूड किंवा स्ट्रीट फूड म्हणतो आपण त्यांना, रस्त्यावरचे, त्यापासून मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या सॅच्युरेटेड फॅट्स असतात आणि त्या आपल्या हेल्थसाठी आपल्याला खरोखर त्या गरजेच्या नसतात, हानिकारकच असतात त्या आपल्यासाठी. तर आज आपण सुरुवातीला वॉटर सॉल्युबल विटॅमिन्सबद्दल माहिती घेणार आहे. तर विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे दोनही वॉटर सॉल्युबल विटॅमिन्स आहे. आता विटॅमिन बी जर बोललं तर आपल्याला त्याचा सोर्स हा एक ॲनिमल फूड आहे. ॲनिमल फूड हा विटॅमिन बीचा मोठा सोर्स आहे. म्हणजे मिल्क हे ॲनिमल फूडच आहे, मीठ हे पण ॲनिमल फूड आहे, चिकन्स हा सुद्धा ॲनिमल फूड आहे. आणि जर विटॅमिन सी पण बघितलं तर सॉरी आपण पहिलं विटॅमिन बी बद्दलच बोलू की विटॅमिन बी आपल्याला ॲनिमलपासून मिळतं. म्हणजे फिश असेल, फ्लेश असेल, मीट असेल, चिकन असेल, मिल्क असेल, हे सगळे विटॅमिन बीचे सोर्स आहे. आणि जर आपल्याला हे विटॅमिन बी भेटलं नाही तर आपल्याला बेरी नावाचा आजार हा होऊ शकतो. बेरी नावाचा आजार आपल्याला होऊ शकतो की ज्यामध्ये आपल्या शरीराची पूर्ण इम्युनिटी ही डाऊन झालेली असते. तर दुसरं म्हणजे काय? विटॅमिन सी. विटॅमिन सीचा जर विचार केला तर त्याला एक वॉटर सॉल्युबल विटॅमिन म्हणता येईल. तर आपण बघू जे लिंबू वर्गीय फळं येते, म्हणजे आपण लेमन म्हणा, ऑरेंज म्हणा, हे वॉटर सॉल्युबल. या जर ऑरेंज म्हणा, आपण लेमन म्हणा, की त्यामध्ये विटॅमिन सी असतं. आणि जर आपण त्याचे काही ड्रॉपलेट्स जर आपण पाण्यामध्ये टाकले तर ते इझिली सॉल्युबल होतात आणि त्या वॉटरला त्या विटॅमिन सीची चव पण येत असते. आता तुम्ही म्हणशाल विटॅमिन सीला चव आहे का? तर 100% आहे. जी फळं आपल्याला आंबट लागतात त्यामध्ये 99% विटॅमिन सी हे 100% असतंच. 99% म्हणा किंवा 100% म्हणा, त्यामध्ये विटॅमिन सी हे असतंच. मग ऑरेंज म्हणा, लेमन म्हणा. तर जे विटॅमिन बी आणि विटॅमिन सी आपण हे दोन्ही बघितलं. आता विटॅमिन सी जर आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला स्कर्वी नावाचा आजार होतो. आणि ह्या स्कर्वी नावाचा आजार झाल्यामुळं आपल्या पूर्ण बॉडी आपली ड्राय होत असते. बघा, विटॅमिन सी काय करतं? आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवत असतं, म्हणजे आपल्या बॉडीवर मॉइश्चरायझिंग
आपल्या बॉडीला मॉइश्चराईज करण्याचं काम करत असतं. आपण सहसा काय करतो, मार्केटमध्ये जे सौंदर्य प्रसाधनं असतात, बरोबर का नाही, जे ब्युटी प्रोडक्ट असतात त्यांचा वापर करतो की आपण आपली स्किन हायड्रेट दिसण्यासाठी. पण ॲक्च्युली आपली स्किन हायड्रेट राहण्यासाठी, आपली स्किन ही चांगली राहण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सीची गरज आहे. आणि जर व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असेल तर आपल्या स्किनसाठी कोणत्याही ब्युटी प्रोडक्टची गरज लागत नाही. तर अशा व्हिटॅमिन सी नसलं तर आपल्याला स्कर्वी नावाचा आजार होतो, हे आपल्याला कळालं. आता आपण येऊ फॅट सॉल्युबल व्हिटॅमिनकडे, की ज्यामध्ये पहिलं व्हिटॅमिन ए. तर व्हिटॅमिन ए बद्दल आपण म्हणायला गेलो तर व्हिटॅमिन ए हे आपल्याला कॅरेटमधून मिळत असतं. म्हणजे जे गाजर वगैरे आहे त्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल. फिशमध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात आहे. तर हे व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी, म्हणजे आपल्या आय हेल्थसाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे ज्या लोकांना आपण म्हणू ना की व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात मिळतं त्यांना डोळ्यासंबंधित आजार होत नाही. मग जी लोक फिश खातात किंवा जी लोक कॅरेट वगैरे यांचं चांगल्या प्रमाणात सेवन करतात त्यांना व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात भेटतं आणि आपल्या डोळ्यांचं आरोग्य हे चांगलं राहिलं जातं. मग जर हे व्हिटॅमिन ए आपल्याला भेटलं नाही तर आपल्याला नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रातांधळेपणा हा येऊ शकतो. मग हा रातांधळेपणा येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए नसणं हेच त्याचं कारण आहे महत्त्वाचं. आता आपण बघू व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी साठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा फूड घेण्याची गरज नाही. तसं बघायला गेलं तर आपण कोवळ्या उन्हामध्ये, म्हणजे जे आपली अर्ली मॉर्निंगची सनलाईट आहे त्या सनलाईटमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी असतं. आणि ते व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी खरोखर खूप गरजेचं आहे. गरजेचं म्हणजे आपल्या बोनची डेन्सिटी, आपल्या हाडांची डेन्सिटी वाढवायची असेल तर आपले हाडं मजबूत करायचे असेल तर आपल्याला कोवळ्या उन्हाची गरज आहे. मग त्यामुळं ज्यावेळेस आपण अर्ली मॉर्निंगला वॉक करायला जातो त्या टायमाला हे व्हिटॅमिन डी आपल्याला मोठ्या प्रमाणात भेटतं आणि आपल्या शरीराचं आरोग्य, आपल्या हाडांचं आरोग्य राखलं जातं. आणि जर आपण हे व्हिटॅमिन डी आपल्याला मिळालं नाही तर बऱ्याच लोकांचं काय असतं, एसीमध्ये काम करण्याची सवय असते किंवा सकाळ ते संध्याकाळ त्यांचा आणि उन्हाचा संबंधच नसतो. सूर्यप्रकाश हा त्या लोकांना माहीतच नाही. मग अशा लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता होऊन तर त्यांच्यामध्ये ऑस्टिओफोरोसिस म्हणजे काय रे, एक प्रकारे पूर्णपणे आपली हाडं ही ठिसूळ होऊन जातात आणि त्याला आपण मराठीत मुडदूड सुद्धा म्हणतो. ऑस्टिओफोरोसिस होण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, व्हिटॅमिन डी नसणे. आणि व्हिटॅमिन डी का नसतं तर आपल्याला उन्हापासून आपण दूर गेलेलं आपलं जीवन, म्हणजे आपण उन्हापासून खूप लांब गेलो त्यामुळं व्हिटॅमिन डी पण आपल्यापासून लांब निघून गेलं. तर हे झालं व्हिटॅमिन डी की ज्याचा सोर्स हा सनलाईट आहे. आणि जर ते आपल्याला मिळालं नाही तर आपल्याला ऑस्टिओफोरोसिस म्हणा, मुडदूस म्हणा, हे दोन्ही आजार होऊ शकतात. नंतर व्हिटॅमिन ई. आता व्हिटॅमिन ई हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे महिलांना इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम, म्हणजे जो वांझपणा हा जो प्रॉब्लेम आहे हा व्हिटॅमिन ईच्या डिफिशियन्सीमुळे होत असतो. मग ज्या पपईवर्गीय फळं आहे, जी पपईवर्गीय फळं आहे त्यांचं जर सेवन चांगल्या प्रमाणात केलं तर 100% त्या व्हिटॅमिन ईचा आपल्याला म्हणजे व्हिटॅमिन ई आपल्या शरीराला मिळत असतं आणि साहजिकच अशा या कंडिशनपासून आपण दूर राहू शकतो. परंतु व्हिटॅमिन ई फक्त आपल्याला पपईवर्गीय फळातूनच भेटतं असं नाही, तर हेरिडिटरी आपल्याला पॅरेंट्सपासून सुद्धा ॲट द टाइम ऑफ बर्थ, म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी सुद्धा ते आपल्याला मिळत असतं. आता ते आपण बघितलं की व्हिटॅमिन ई नसल्यामुळं आपल्याला वांझपणा हा आजार होऊ शकतो. तर वांझपणा हा आजार नसून ही एक प्रकारे कंडिशन आहे की ज्यामध्ये दॅट पर्सन, म्हणजे ती महिला त्या बाळाला, म्हणजे ती बाळाला जन्म देऊ शकत नाही. त्याला इन्फर्टिलिटी आपण म्हणतो. तर त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन के. आता व्हिटॅमिन के हे आपल्या शरीरामध्ये नॅचरली तयार होत असतं आणि त्या व्हिटॅमिन केचं रोल काय, त्याचा फंक्शन काय, तर बघा आपल्याला ज्यावेळी कुठं जखम होते, जखम झाल्यानंतर आपल्या हातांमधून पायांमधून रक्त जात असतं, ब्लड पास होत असतं. त्यामुळं त्यावेळी ते ब्लड थांबण्यासाठी, ब्लड क्लॉट होण्यासाठी, रक्त गोठण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन केची गरज असते.
आणि जर आपल्यामध्ये विटॅमिन के नसेल तर प्रोथॉम्बिन किंवा फायब्रिनोजन हे दोघंही तयार होणार नाही आणि त्यावेळी रक्त न गोठल्यामुळे आपला मृत्यूसुद्धा होऊ शकतो. मग असं बघा, आपल्या बॉडीच्या सगळ्या फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे त्या चांगल्या होण्यासाठी आपल्याला विटॅमिनची गरज आहे. मग मी पुन्हा एकदा म्हणाल की विटॅमिन्स हे मायक्रोन्युट्रिएंट आहे आणि ते आपल्या बॉडीच्या फिजिओलॉजिकल प्रोसेससाठी खूप एसेन्शियल आहे. म्हणजे आपल्या सगळ्या ज्या फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे आपल्या बॉडीच्या त्यामध्ये विटॅमिनचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तर आज आपण इथंच थांबूया. याचप्रमाणे माझे तुम्हाला योगाचे सेशन, CDPचे लेक्चर्स आणि असाच पुन्हा एक सायन्स कट्टा मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.